आमच्याकडे 70 वर्षापर्यंत जे चित्रपट आले ना त्या चित्रपटामध्ये आजच दाखवलं, जाळीवाला टोपीवाला अतिशय सज्जन, पुजारी मात्र आओ आओ शहर जी प्रसाद ले लो. म्हणजे तो जवळपणे हसू द्या, त्यांना मोकळं होऊ द्या. तुम्ही जर त्यांना दाबून ठेवलं तर ते वेगळं कुठून तरी निघेल. हसू द्या त्यांना. आणि हसण्याच्या ठिकाणी हसणार नाही तर रडतील का? धर्म एवढाही कठीण नाही. लोकांना असं वाटतं की महाराज म्हटलं की तो रडक्या चेहराचाच पाहिजे जवळपास. साधारणतः एवढं गांभीर्य आणायचं की माणसांनी हसायचंच नाही असं नको. किंबहुना खरा परमार्थ ज्याला कळाला ना त्याचा प्रत्येक क्षणाचा उत्सव होतो. गायनाचे उड्या फुलिया छंद मनाचा आनंद आवडीन. गायनाचे उड्या फुलिया छंद मनाचा आनंद आवडीन. प्रसन्नतेनं राहत जा. अजून एक सांगू का, दुःखी असणारे माणसं सगळ्या जगाला दुःखी करून टाकतात. कायम नाराज राहणारे माणसं, दुसरे माणसं हसले तरी त्यांना प्रॉब्लेम होतो बरं का महाराज. म्हणून फ्रेश राहायला पाहिजे आपल्या चेहऱ्याने. अजून एक वाक्य सांगू, स्वामी विवेकानंद म्हटले, ज्या दिवशी तुमचा चेहरा उदास असेल ना त्या दिवशी घरामध्ये कडी लावून बसा. उदास राहण्याचा तुम्हाला अधिकार असेल, जगाला उदास करण्याचा काही अधिकार नाही तुम्हाला. तुमचे ते चेहरे घेऊन जाऊ नका की ज्याने दुसरे लोक उदास होतील. जमत असेल तर जगाला प्रेम वाटा, जमत असेल तर जगाला हास्य वाटा. कशासाठी आहे पण हसू द्या त्यांना. सत्तर वर्षापर्यंत काय झालं ते पाहतो, सांगत होतो मी आपल्याला. आणि त्या पिक्चर मधला जो ठाकूरजी असायचा म्हणजे क्षत्रिय, तो जवळपास लोकांना लुटणाराच. मंदिरामधला पुजारी तो लालचीच. साधारणतः 70 वर्षापर्यंत हिंदू धर्मातले माणसं सगळे चुकीचे कसे आणि बाकीचे जे माणसं आहेत गॉड वगैरे ते योग्य कसे आहेत, डोक्यात बिंबवलं आमच्या. हे कशासाठी मी बोलतो, एक चित्रपट आला होता मागे, त्याच्यामध्ये तो सलमान खान म्हटला होता, जहां देखो वहां रास लीला है, क्या करू साला कॅरेक्टर ढिला आहे. त्या मूर्खाला कोणी सांगावं की कॅरेक्टर खूप पक्का असावं लागतं रासलीलेसाठी, खूप पक्का असावं लागतं. किंबहुना कामाला सुद्धा आव्हान दिलं होतं श्रीकृष्ण भगवंताने. रासलीलेचा प्रसंग कामाला पराजित करण्याचा आहे, कामाचा नाही. तो कामाला आव्हान दिलं होतं की सगळं वातावरण कामाचं तू निर्माण करा आणि या काळामध्ये विकार उत्पन्न करून दाखव. कामाला तो विकार उत्पन्न करता आला नाही म्हणून भगवंताच्या पोटी आला होता प्रद्युम्न म्हणून. पुढे लक्षात ठेवा. म्हणून ती कामाची लीला नाहीये, ते काम विरहित होण्याची